वर्धा जिल्हा हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दारोडा रेती घाटावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सतीश मासाड यांना मिळाली असता राजस्व विभागाच्या पथकास घेऊन रेती घाटावर धाड टाकली। यावेळी एक टिप्पर, 3 पोकलेन व 6 इंजिन बोट जप्त करण्यात आल्या। यावेळी अंदाजे किंमत 2,64 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई रात्री 2च्या सुमारास करण्यात आली। यावेळी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे। टिप्पर चालक हा अमरावती मोर्शी तालुक्याचा निंबा या गावाचा असून भीमराव आजने व टिप्पर मालक व पोकलेन मालक हे पुलगाव रहिवासी असून आशिष बाबारावजी सावरकर बिगर नंबर प्लेटचे पोकलेन व चालक मध्य प्रदेशचा असून लवकेश शिवचरण उईके तर दुसरा पोकलेन चालक जुनारदेव, तिसरा पोकलेन चालक भारतराम राजवंशी राहणार सिकंदरापूर बेलोरा, चालक मंगेश सावरकर राहणार पुलगाव। या कारवाईमध्ये हिंगणघाट मधला पंकज वानखेडे हा जागेवरून फरार झालेला आहे। या सर्व कारवाईच्या अंतर्गत वडनेर पोलीस स्टेशन भादवी धारा 379 उपधारा 48(8), 48(7) महाराष्ट्र जमीन राजस्व अधिनियमानुसार 1966 नुसार वडनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला आहे व पुढील कारवाई वडनेर पोलीस करीत आहे। गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता भाऊराव कोटकर, वर्धा।